बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 38 गाव पाणी पुरवठा योजनेचे काम रेंगाळले आहे। काम पूर्ण करण्याचा कालावधी पूर्ण झाला असताना देखील काम अपूर्ण आहे। यामुळे सरपंच व उपसरपंच संघटनेतर्फे प्रशासनाला जागी करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। काम जर खऱ्या अर्थानं करायचं असेल तर पदाची अपेक्षा किंवा पद असलं पाहिजे असं नाही, पण काम करायचा निर्धार पाहिजे। सरपंच संघटनेचं एवढं मोठं आज फक्त एका मेसेजवर आपण एवढे जण जर गोळा झाले तर पुढच्या काळात हे पाणी चोरून पिणार आपण। ते वाल जर त्यांनी बंद केले तर सगळा मायबाप जनतो आपण पाणी कुठून पिणार? प्रत्येक गावात सगळा कुठून पाणी येते? एक कॅन केवढ्याची विकत घेतल्या जाते। आणि हे जर नगर परिषदने म्हणा असेल, कुठे तुटका फुटका असेल, त्यानं लिकेज जोडलं असेल, त्यात घाण गेली असेल, ते पाणी असेल, अरे साध्या फक्त एक मेसेज जर आला की नगर परिषद मध्ये 3 दिवस सर मुदतीत रामाभाऊ आंदोलन जर आपलं यानं सक्सेस करून केलं नाही, यानं काम जर केलं नाही तर मागे हटायचं नाही। संपूर्ण त्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतील, MGPचे किंवा ग्रामीण पाणी पुरवठ्याचे, हे योजना हिला कालावधी 18 महिन्याचा होता, परंतु 18 महिने संपून 2019चा विषय आता 2026 उजळलं। दोन वर्ष नाही तर 6 वर्ष या योजनेला लागले। आणि आता या ठिकाणी अशी भीषण परिस्थिती आहे की महिला ज्यावेळेस स्वयंपाक करते तर त्या स्वयंपाकामध्ये अक्षरशः खारं पाणी टाकते। आमच्या गावामध्ये इतकं खारं पाणी आहे की भरलं तर खारं पाणी एवढं थर बसते त्याच्यामध्ये की बिमाऱ्या वाढून राहिल्या, किडन्या जाऊन राहिल्या आमच्या गावातल्या। इतकं पाण्याची परिस्थिती आहे की 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही आमच्या गावात। दुसऱ्या गावामध्ये दुसरे शेजारी जातात भरणं घेऊन। इतकी पाण्याची परिस्थिती खराब आहे आमच्या गावात। काय मागणी आहे तुमची? आमच्या काहीच नाही, फक्त आमच्या गावामध्ये पाणी आलं पाहिजे बस, एवढीच हे आहे, दुसरं काहीच नाही। आमच्या गावात एवढी भीषण पाण्याची समस्या झालेली आहे की किडन्यांचे आजार आणि सगळ्या आजारा, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड ह्या आजारापासून सगळे आमचे लोक ग्रस्त झालेले आहेत। आमची शासनाला एकच विनंती आहे, आमदार असो, खासदार असो, तहसीलदार असो, जोपर्यंत आमच्या गावात पाणी येणार नाही, आमच्या समस्या सुटणार नाही, तोपर्यंत आम्ही कुठलंही मतदान करणार नाही। आमच्या गावात एकही गाडी दिसणार नाही, सर्व काळे झेंडे लागतील आमच्या गावात। याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि आमची पाण्याची समस्या हे पूर्ण करावी, एवढीच आमची शासनाला विनंती आहे।